हाय फ्रेंड्स, मी योगेश्वरी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, HSC बोर्डाने ठरवून दिलेला जो स्टँडर्ड 12मधील जो तुमचा नवीन सिलेबस आहे त्यातील नवीन लेक्चर मी स्टार्ट केलेला आहे. फर्स्ट पेपरचा जो तुमचा फर्स्ट युनिट आहे मॅथमॅटिकल लॉजिक, याचे 2 लेक्चर मी यापूर्वी घेतलेले आहे. त्यामध्ये तुम्हाला चॅप्टरमधील कामं येणारे जे इम्पॉर्टंट बेसिक गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. फर्स्ट आणि सेकंड लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण जे थर्ड लेक्चर चालू करणार आहे ते आहे मॅथमॅटिकल लॉजिकमधील एक्सरसाइज जे तुमचे आहेत 1.1 हे स्टार्ट करणार आहे. ठीक आहे. तर त्यातील फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स, इफ यस देन राईट इट्स ट्रूथ व्हॅल्यूज. इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, तुम्हाला इथं सांगायचं आहे, जे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे ते तुम्हाला सुरुवातीला सांगायचे आहे की ते स्टेटमेंट आहे का नाही. ठीक आहे. जर असेल तर त्यांची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे. ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला सांगितलेली आहे मी, एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, फॉल्स असेल किंवा ट्रू असेल. ठीक आहे. फॉल्स असेल तर तुम्हाला कॅपिटल एफ लिहायचं आहे आणि ट्रू असेल तर कॅपिटल टी अशा पद्धतीनं लिहायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट यातील फर्स्ट एक्झाम्पल तुमचं आहे 5 + 4 = 13. ठीक आहे. हे काय माहिती आहे का, मॅथमॅटिकल टर्म आहे. मॅथमॅटिकल टर्म असल्यामुळे हे स्टेटमेंट आहे. ठीक आहे. परंतु आता इथं तुम्हाला चेक करायचं आहे की स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे. इथं तुम्हाला चेक करायचं आहे 5 + 4 = 9 होतात, पण इथं तुम्हाला 13 दिलेलं आहे. म्हणजे 5 + 4 13 होणार नाही. इथं 5 + 8 असते तर इथं 13 झाले असते. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे परंतु ते काय फॉल्स आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, कॅपिटल एफ म्हणजे फॉल्स असणार. ठीक आहे. म्हणजेच काय आपण इथं लिहू शकतो, इट इज अ स्टेटमेंट विच इज फॉल्स. ठीक आहे. स्टेटमेंट आहे परंतु काय ते फॉल्स आहे. म्हणून देअरफॉर याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज काय मग कॅपिटल एफ. अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं आहे. सुरुवातीला काय केलं, इट इज अ स्टेटमेंट, ते स्टेटमेंट आहे का नाही ते आपल्याला सांगायचं आहे. जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, ते काय फॉल्स आहे का ट्रू आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू तर तुम्हाला अशा पद्धतीने इथं लिहायची आहे. ठीक आहे. या 3 गोष्टी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलमध्ये लिहावं लागेल. स्टेटमेंट आहे का नाही आहे, असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ते कसे आहे, फॉल्स आहे का ट्रू आहे, आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा, काय x - 3 = 14. ठीक आहे. x - 3 = 14. इथं x जो तुमचा अननोन आहे, अननोन फंक्शन आहे. ठीक आहे. म्हणजेच इथं जर सपोज तुम्ही जर इथं व्हॅल्यू ठेवली 17 - 3 = काय असणार आहे, 14 असणार आहे. इथं जर एक्सच्या ऐवजी जर 17 ठेवले तर 14 हे राईट येणार. ठीक आहे. परंतु एक्सच्या ऐवजी जर आपण 20 ठेवली, ठीक आहे, आणि -3 केलं तिथं काय असणार तुम्हाला 17 येणार. परंतु आपल्याला किती पाहिजेत, 14. म्हणून आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही, एक्झॅक्ट काय आहे, प्रॉपरली काय आपण माहीत ना, आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू माहीत नसल्यामुळे हे स्टेटमेंट काय असते, ओपन स्टेटमेंट आहे. कोणतं स्टेटमेंट आहे, ओपन स्टेटमेंट. आपण याची जी व्हॅल्यू आहे ती सांगू शकत नाही. मग इथे लिहायचे कसे तुम्हाला, सिन्स इट इज नॉट स्टेटमेंट. कशामुळं माहिती आहे का, बिकॉज इट इज अन ओपन स्टेटमेंट. बरोबर आहे. कशामुळं, बिकॉज इट इज अन ओपन सेंटेन्स. कोणतं सेंटेन्स झालं, ओपन सेंटेन्स झालं, त्याच्यामुळे काय स्टेटमेंट नाही. ओपन कशामुळे झालं, आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती नाही. एक्सची व्हॅल्यू काही इथं असू शकते. जर 17 घेतली तरच इथे एक्झॅक्ट आहे, जर 20 घेतली, 25 घेतली तर त्याची व्हॅल्यू 14 येणार नाही. त्याच्यामुळे स्टेटमेंट काय ओपन स्टेटमेंट आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. थर्ड एक्झाम्पल आहे तुम्हाला, क्लोज द डोअर. ठीक आहे. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, एक कमांड दिलेली आहे, कमांड दिलेली इथं. बरोबर आहे, क्लोज द डोअर. म्हणून हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते काय सेंटेन्स, ते सुद्धा स्टेटमेंट नाही. कशामुळं, इंटरेगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आणि ओपन सेंटेन्स हे जे काही सेंटेन्स आहे ते तुमचे काय स्टेटमेंट होत नाही. ठीक आहे. मग इथं तुम्ही लिहू शकता
since it is a command therefore it is not statement. therefore it is not a statement. कशामुळं? ही कमांड ही ऑर्डर दिलेली आहे, ठीक आहे. ऑर्डर दिल्यामुळे काय, ऑर्डर दिलेल्यामुळे काय आली, ही कमांड आहे आणि हे सेंटेन्स कशामध्ये जातं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्समध्ये जातं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाही, ठीक आहे. आणि जर या इथं सांगायचं राहिलं तुम्हाला, इथं सुद्धा सांगायचं आहे, जर दिलेलं सेंटेन्स जर स्टेटमेंट नाही तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आवश्यकता नाही. जर स्टेटमेंटच नसेल तर ते स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू कुठून येणार, ही गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर काय, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर, इथं काय तुम्हाला स्टेटमेंट आहे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आर सिमिलर. आता तुम्हाला इथं चेक करायचं आहे की हे ओपन सेंटेन्स नाही, ठीक आहे, इम्पेरेटिव्ह नाही, इंटररोगेटिव्ह नाही, एक्सक्लेमेटरीसुद्धा नाही, हे ॲसेरेटिव्ह म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. फक्त तुम्हाला इथे चेक करायचं आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार. आता कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणजे काय असणार, इथे तुम्ही 2 ट्रायंगल दिलेले असेल, ठीक आहे. इथे कॉन्ग्रुएंट ट्रायंगलमध्ये काय असते, जे 2 ट्रायंगल दिलेले असतात त्याची सिमिलर समोरासमोर असणारी जी बाजू असते ती काय असते, सेम असते. म्हणजे पाहिजे इथं या ट्रायंगलची जे साईड आहे ही सेम आहे, इथं सुद्धा सेम आहे, ही सुद्धा सेम आहे आणि ही सुद्धा सेम, ही सुद्धा सेम आणि ही सुद्धा सेम, ही याला सेम आहे, ही याला सेम आहे आणि ही याला सेम आहे. त्याच्यामुळे जे कॉन्ग्रुएंट ट्रायंगल दिलेले असतात ते काय एकमेकाला सिमिलर असतात, ठीक आहे. म्हणून इथं तुम्हाला लिहायचं आहे इट इज अ स्टेटमेंट which is true, therefore is truth value is capital T. अशा पद्धतीने तुम्हाला इथं लिहायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या 5 नंबरचं. डू यू लाईक मॅथमॅटिक्स. तुम्हाला मॅथमॅटिक्स म्हणजे गणित आवडतं का, गणित हा विषय आवडतो का किंवा गणित आवडतं का, ठीक आहे. इथं काय माहिती आहे का, सेंटेन्स बघा काय आहे, डू यू लाईक मॅथमॅटिक्स हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इम्पेरेटिव्ह आणि इंटररोगेटिव्ह हे जे सेंटेन्स असतात ते स्टेटमेंट होत नाही. हा झाला तुमचा इंटररोगेटिव्ह सेंटेन्स. काय, इंटररोगेटिव्ह सेंटेन्स जे असतात ते तुमचे मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये स्टेटमेंट होत नाही, त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यूसुद्धा येणार नाही. म्हणजेच काय असणार आहे, इथं तुम्ही लिहू शकता सिन्स इट इज ॲन इंटररोगेटिव्ह सेंटेन्स, therefore it is not statement. काय, इंटररोगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे हे काय स्टेटमेंट होत नाही. स्टेटमेंट नसल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आवश्यकता नाही. हे झालं 5 एक्झाम्पल. 6 नंबरचं एक्झाम्पल घ्या. काय दिलं तुम्हाला, x² x, बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही व्हॅल्यूची जर पॉवर काढली तर तीच सेम व्हॅल्यू इथं आली पाहिजे, ठीक आहे. सपोज म्हणजेच काय, 1 घ्या, 1ची जर पॉवर घेतली तर 1ची पॉवर तुम्हाला येणार 1 येणार, बरोबर आहे. 1ची पॉवर काय येणार आहे, 1 येणार, ठीक आहे. परत -1 घ्या, -1ची पॉवर जर घेतली तरी 1 येणार, -1ची पॉवर तरी +1 येणार. परंतु जर आपण आता एक्सची व्हॅल्यू जर चेंज केली, सपोज म्हणजेच काय 2 घेतली, 2ची जर पॉवर घेतली आपण, 2ची पॉवर इथं 1 येणार का, नाही. 2ची पॉवर किती येणार इथं, मग 4 येणार, ठीक आहे. म्हणून हे जे सेंटेन्स आहे ते काय आहे, या 2ची पॉवर 3ची पॉवर जे असेल त्याला सॅटिस्फाय करत नाही. त्याच्यामुळे दिलेलं जे सेंटेन्स आहे ते काय स्टेटमेंट नाही. यामधील क्वेश्चन सेकंडमधील तुम्हाला सांगितलेलं आहे की राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिकली. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय असणार आहे, सिम्बॉलिकली कंपाऊंड स्टेटमेंट दिले जाणार आहे, ते तुम्हाला फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तयार करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला काय असणार आहे, तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहे कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये, त्या प्रत्येक स्टेटमेंटला तुम्हाला एक सिम्बॉलिकली नाव द्यावं लागेल. नंतर ते कनेक्टिव्हिटी जे आहे तुमचे अँड, ऑर, इफ, पॅन ओनली इफ आणि इम्प्लाइज, म्हणजे डबल इम्प्लाइज आणि इम्प्लाइज, या कनेक्टिव्हिटीने तुम्हाला फक्त ते जोडायचे आहे, ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्हाला फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. हा तुमचा फर्स्ट स्टेटमेंट आहे आणि हा तुमचा सेकंड स्टेटमेंट आहे. परंतु जी तुम्हाला इथे कनेक्टिव्हिटी लावलेली आहे ती काय, फक्त अँडची कनेक्टिव्हिटी, त्याने ते तुम्हाला फक्त जोडायचे आहे. परंतु तुम्हाला सुरुवातीला स्टेटमेंट सांगावं लागेल. म्हणजेच काय, फर्स्ट स्टेटमेंट तुमचं आहे पी, इथे लिहावं लागेल तुम्हाला नागपूर
इज इन महाराष्ट्र, नागपूर इज इन महाराष्ट्र. ठीक आहे. आणि सेकंड स्टेटमेंट तुमचं क्यू, प्रत्येकाला नाव द्यावं लागेल. हा तुमचा पी आणि हा तुमचा क्यू. म्हणजेच काय, चेन्नई इज इन तामिळनाडू. ठीक आहे, तामिळनाडू. इथं काय केलं आहे, इथं फक्त मी स्टेटमेंट जे आहे त्यानं फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहितो आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला सांगितलेलं नाही की याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा, का ही फॉल्स आहे का चूक आहे, काही सांगा, काहीच नाही. इथं फक्त तुम्हाला काय सिम्बॉलिकली लिहायचं आहे. 2 स्टेटमेंट लिहिले आपण इथे, नागपूर इज इन महाराष्ट्र पी, क्यू तुमचा चेन्नई इज इन तामिळनाडू. मग इथं काय तुमचा फर्स्ट स्टेटमेंट असा इथे पी अशा ठिकाणी लिहायचं आहे पी. ठीक आहे. इथपर्यंत तुम्ही पी लिहिला. नंतर जी कनेक्टिव्हिटी आहे तुमची का अँडची कनेक्टिव्हिटी आपण कोणत्या सिम्बॉलने दाखवत होतो, अशा प्रकारे अँड आपण दाखवतो ना कनेक्टिव्हिटी. ठीक आहे. म्हणजेच काय, अँड आपण अशा पद्धतीने दाखवत होतो, और अशा पद्धतीने दाखवत होतो. व्ही टाईप इम्प्लाईज जो तुमचा अशा पद्धतीने दाखवत होतो, डबल इम्प्लाईज तुम्ही अशा पद्धतीने दाखवत होता. हे बेसिक पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे. अँड आपण दाखवत होतो अशाच या पद्धतीनं. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंट तुमचा क्यू. ठीक आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला इथं फक्त लिहायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये. इथं तुम्ही लिहिणार आहे देअरफॉर इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज, इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज पी अँड क्यू. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त इथं लिहायचं आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल बघा काय, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलिस. ठीक आहे. ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलिस म्हणजेच काय, तुम्हाला इथं फर्स्ट स्टेटमेंट पी झाला इथपर्यंत, आणि परत सेकंड स्टेटमेंट तुमचा ट्रायंगल इज आयसोसेलिस, हा तुमचा सेकंड स्टेटमेंट झाला. म्हणजेच काय, पी काय, ट्रायंगल इज इक्विलॅटरल. ठीक आहे. परत क्यू तुमचा काय, ट्रायंगल इज आयसोसेलिस. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे लिहायचं आहे. मग फक्तच काय करायचं, तुम्हाला फक्त सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय, इट्स देअरफॉर लिहा, देअरफॉर इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज काय आहे, सिम्बॉलिक फॉर्म पी असा लिहा अशा पद्धतीनं. मध्ये कनेक्टिव्हिटी बघा, कनेक्टिव्हिटी काय तुम्हाला इथं ऑर आहे. ठीक आहे. ऑरला मग कशा पद्धतीने लिहितो आपण, या व्ही टाईप सिम्बॉलने इथं पी ऑर क्यू. अशा पद्धतीने फक्त तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. थर्ड एक्झाम्पलमध्ये काय माहिती तुम्हाला, जे फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे कंपाऊंड स्टेटमेंट, त्यालाच आपण एक थर्ड एक्झाम्पल म्हणून घेऊ. म्हणजेच काय, इथं फक्त कनेक्टिव्हिटी घ्या, यांच्याऐवजी काय घ्या, इथं फक्त बट घ्या. काय, बट. नागपूर इज इन महाराष्ट्र बट चेन्नई इज इन तामिळनाडू. ठीक आहे. अशा पद्धतीनं मग बटसाठी तुम्हाला कनेक्टिव्हिटी जोडायची ती कोणती जोडू शकतो आपण, जी अँड जी असते ना तीच तुम्ही बटलासुद्धा वापरू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय, नागपूर इज इन महाराष्ट्र बट चेन्नई इज इन तामिळनाडू. बटलासुद्धा तुम्ही अँडचीच कनेक्टिव्हिटी लावू शकता. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, अँड आणि बट दोन्हीसुद्धा. नंतरचं एक्झाम्पल आहे तुम्हाला, अँगल इज अ नायदर अक्यूट अँगल नॉर ऑब्ट्यूस अँगल. बरोबर आहे. म्हणजेच काय, इथं तुम्हाला दिलेलं आहे अँगल इज अ नायदर अक्यूट, हा झाला तुमचा पी स्टेटमेंट. ठीक आहे. आणि नंतर झाला अँगल इज अ नॉर ऑब्ट्यूस, म्हणजे हा झाला तुमचा क्यू स्टेटमेंट. परंतु इथं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की नायदर नॉर, जे इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्ही बघितलं नायदर नॉर, हे काय नेगेशन टाईप एक स्टेटमेंट आहे, नेगेशन. ठीक आहे. म्हणून जे दोन्ही स्टेटमेंट तुम्हाला पी आणि क्यू हे काय नेगेशनमध्ये आहे. आणि नेगेशन तुम्हाला माहिती आहे, नेगेशन आपण अशा पद्धतीने लिहित असतो, अशा प्रकारचा सिम्बॉल नेगेशनसाठी आपण वापरत असतो. म्हणजेच तुम्हाला स्टार्टचं स्टेटमेंट आहे अँगल इज अ नायदर अक्यूट, म्हणजेच काय पी स्टेटमेंट काय तुमचं नेगेशन पी. अँगल इज अ नायदर अक्यूट अँगल, बरोबर, अँगल इज अ नायदर अक्यूट. ठीक आहे. अशा पद्धतीने तुमचं काय पी हे नेगेशन स्टेटमेंट झालं. नंतर इथं काय तुम्हाला नॉर दिलेलं आहे, जेव्हा तुम्हाला परत नॉर येईल तिथं तुम्हाला इथं काय यूज करायचा आहे, अँड हा वापरायचा आहे, अँड कनेक्टिव्हिटी वापरायची आहे. काय, अँडची कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथं यूज करायची आहे. पी क्यू स्टेटमेंट काय तुमचं, अँगल इज अ नॉर ऑब्ट्यूस अँगल. काय, अँगल इज अ नॉर ऑब्ट्यूस अँगल. ठीक आहे.
अँगल इज अ नॉर ऑप्टिव्स, म्हणजे परत तुमचा स्टेटमेंट काय आला इथं क्यू नॉर म्हणजेच काय आला तुमचा नेगेशनमध्ये गेला, म्हणजेच अशा प्रकारे नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला फक्त इथं जोडायचं आहे. इथं तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यू लिहायची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त इथं सांगितलेलं आहे की सिम्बॉलिकली लिहा फक्त बस. ठीक आहे, नंतरचं एक्झाम्पल घ्या. इफ ट्रायंगल EBC इज अ राईट अँगल, काय इफ ट्रायंगल इज ABC इज अ राईट अँगल ॲट B, देन मेजर ऑफ अँगल A, मेजर ऑफ अँगल प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू काय 90. म्हणजे तुम्हाला इथं अँगल दिलेला आहे ट्रायंगल EBC, बरोबर आहे, त्याचं राईट अँगल दिलेला आहे तुमचा B, बरोबर आहे, म्हणजेच तो किती झाला 90 डिग्रीचा झाला. ठीक आहे, तिथं ट्रायंगल दिलेलं आहे तुम्हाला परत ABC म्हणजेच काय A, B आणि C. बीला तुम्ही राईट अँगल आहे म्हणजे तो 90चा झाला, आणि ट्रायंगल हा तुम्हाला माहिती आहे तो किती डिग्रीचा असतो 180 डिग्रीचा असतो. म्हणजे उरलेले राहिलेले जे दोन्ही अँगल आहे ते किती मेजरमेंट असणार त्याचं ॲडिशन करून सम 90 डिग्री. ठीक आहे, परंतु आपल्याला ते सध्या ट्रू आणि फॉल्स काही लिहायची आवश्यकता नाही. इथं फक्त तुम्हाला लिहायचं आहे की सिम्बॉलिक फॉर्म, म्हणजे इथं तुम्हाला लिहायचं आहे की पी स्टेटमेंट काय तुमचा ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ॲट B, काय ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ॲट B, बरोबर आहे. नंतर क्यूमध्ये स्टेटमेंट काय येणार तुमचं मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल C इक्वल टू 90. हा झाला तुमचा क्यू स्टेटमेंट. परंतु इथे तुम्हाला कनेक्टिव्हिटी बघायची, काय कनेक्टिव्हिटीमध्ये काय माहिती आहे का, इफ आणि देन, ह्या इथं देन कनेक्टिव्हिटी तुम्हाला कंडिशन स्टेटमेंट आहे, कंडिशन स्टेटमेंट आहे तुम्हाला. मग कंडिशन स्टेटमेंट असल्यानंतर काय फक्त कंडिशन एकच आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त कनेक्टिव्हिटी इथं जोडायची आहे क्यूसाठी, काय P इम्प्लाइज क्यू. कंडिशन फक्त तुम्हाला एका स्टेटमेंटवरून दुसऱ्या स्टेटमेंटला इथे कंडिशन दिलेली आहे. जर हे ट्रायंगल ABC आहे तो जर तुमचा राईट अँगल आहे कशाला Bला, B अँगलला जर तो राईट असेल तर दोन्ही राहिलेले मेजरमेंट आहे तुमचे ते काय असणार आहे 90 डिग्री असणारच. ठीक आहे, ही कंडिशन दिलेली कंडिशन एकच असल्यामुळं तो फक्त इम्प्लाइज झाला. ठीक आहे, इफ देनचा एक स्टेटमेंट झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त सिम्बॉलिक फॉर्म काय असणार त्याचा P इम्प्लाइज क्यू. परंतु सुरुवाती तुम्हाला इथं लिहावं लागेल P स्टेटमेंट कोणतं आहे आणि Q स्टेटमेंट कोणतं आहे. देअरफॉर इट इज सिम्बॉलिक फॉर्म इज, असं तुम्हाला इथं लिहायचं आहे, असं मेन्शन करावं लागेल. ठीक आहे, लिहून घ्या. क्वेश्चन 3 दिलेला आहे तुम्हाला यामध्ये, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोविंग. ठीक आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट. तुम्हाला इथे स्टेटमेंट दिलेलं आहे, त्यांचं फक्त तुम्हाला काय करायचं आहे ट्रूथ व्हॅल्यूज या फाइंड आउट करायचे आणि लिहायचे आहे. ठीक आहे, काय असणार. मग जर हा 2 मार्कला प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल माहिती आहे का, सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. सिम्बॉलिक फॉर्म तयार केल्याच्यानंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. म्हणजेच कोणत्या पद्धतीने बघा, इथं तुम्हाला स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट आहे तिथे तुम्हाला इथे लिहावं लागेल 4 इज अ ऑड नंबर. ठीक आहे, अँड 1 इज अ प्राईम नंबर. इथं तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेलं आहे, म्हणजेच P तुम्हाला दिलेला आहे इथं 4 इज अ ऑड, हां, आणि Q तुम्हाला इथं दिलेला आहे 1 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे, 4 इज अ ऑड नंबर अँड Q तुम्हाला दिलेलं आहे 1 इज अ प्राईम नंबर. इथं तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले आहे, ते तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तयार करायचं आहे. म्हणजेच काय इथं आपण लिहू शकतो या ठिकाणी, इथं लिहा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय असणार म्हणजे त्याचं P, बरोबर आहे. हा झाला तुमचा स्टेटमेंट P. कनेक्टिव्हिटीज काय जोडलेली तर ऑरला आपण कशानं जोडतो V टाईप जो तुमचा सिम्बॉल आहे त्याने. ठीक आहे, नंतर काय क्यू तुमचा स्टेटमेंट आहे 1 इज अ प्राईम नंबर, म्हणजे इथं लिहू शकतो तुम्ही क्यू. ठीक आहे, नंतर काय करायचं आहे स्टेटमेंट बघायचं आहे की ते फॉल्स आहे का ट्रू आहे, फॉल्स आहे का ट्रू आहे. इथं तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, पुढं जे मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये सेकंड लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की कंडिशन जे ट्रूथ टेबल दिलेलं आहे अँड ऑर इम्प्लाइज डबल इम्प्लाइज, याची ट्रूथ टेबलची कंडिशन काय ते तुम्हाला लक्षात ठेवायची आणि ते इथं यूज करायचे आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर माझं सेकंड लेक्चर बघा, त्यावर कंडिशन मी तुम्हाला काय दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय इथं P स्टेटमेंट बघा तुम्हाला काय 4 इज ऑड, तुम्हाला इथं चेक करायचं आहे 4 हा ऑड नंबर आहे का सांगायचं आहे. ऑड नंबर नाही, तो 4 हा इवन नंबर आहे. ठीक आहे, त्यामुळे जर जे P स्टेटमेंट आहे तुमचं काय आलं तर हा फॉल्स झाला, तिची ट्रूथ व्हॅल्यू काय आली फॉल्स. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी जशी तशी लिहा. ऑर सेकंड स्टेटमेंट तुमचं Q 1 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे, 1 हा तुमचा प्राईम नंबर नाही, प्राईम नंबर स्टार्ट होतो 2 पासून. ठीक आहे, त्यामुळे 1 हा तुमचा प्राईम नंबर होत नाही, म्हणून दिलेलं स्टेटमेंटसुद्धा हे सुद्धा काय फॉल्स आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय M.
ठीक आहे. मग इथं काय करायचं आहे तुम्हाला, इथं लिहायचं आहे तुम्हाला की एफ ऑर एफ कंडिशन जी ट्रूथ टेबल तुम्हाला दिलेली आहे ती कंडिशन इथे यूज करायची. ऑरची कंडिशन काय आहे, जर दोन्ही पी आणि क्यू जर दोन्ही फॉल्स असेल, ऑरच्या कंडिशनमध्ये काय, जर दोन्ही पी आणि क्यू जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स येणार. बरोबर आहे. मग इथं पी सुद्धा फॉल्स आणि क्यू सुद्धा काय तुमचा फॉल्स आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यूज काय इथं फॉल्स आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. पहिले सुरुवातीला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये तयार करा. सिम्बॉलिक फॉर्ममधून त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहा आणि ट्रूथ व्हॅल्यूवरून त्याचा एक जो ट्रूथ टेबल आहे त्याची कंडिशनचा यूज करून त्याचं ट्रूथ व्हॅल्यूज इथं फायनल ट्रूथ व्हॅल्यूज लिहा काय आहे ते. ठीक आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल बघा काय, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. इथं स्टेटमेंट काय तुम्हाला पी अशा पद्धतीनं. आता तुम्ही बाकीचे स्टेटमेंट अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता पी आणि क्यू. ठीक आहे. मी आता तुम्हाला फक्त सिम्बॉलिक फॉर्म तयार करतो आणि ट्रूथ व्हॅल्यू देणार आहे. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर म्हणजे हा झाला तुमचा पी स्टेटमेंट. ठीक आहे. अँड 46 इज अ प्राईम नंबर म्हणजे हा झाला तुमचा क्यू स्टेटमेंट. बरोबर आहे. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 46 इज अ प्राईम नंबर, हा झाला पी आणि हा झाला क्यू. बरोबर आहे. म्हणजेच काय, नंतर कनेक्टिव्हिटी तुम्हाला काय जोडलेली आहे, अँडची कनेक्टिव्हिटी जोडलेली आहे. अँड म्हणजेच काय, अशा पद्धतीने जो तो सिम्बॉलिक फॉर्म आहे ना, जो सिम्बॉल दिलेला आहे अशाने तुम्हाला पी आणि क्यू हा जोडायचा आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला इथे काय चेक करायचं आहे की जे स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यूज काय, फॉल्स आहे का ट्रू आहे. म्हणजेच काय, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. परफेक्ट स्क्वेअर म्हणजेच काय, आपण ज्याचा परफेक्ट स्क्वेअर रूट काढू शकतो, परफेक्ट स्क्वेअर रूट काढू शकतो त्यालाच आपण काय म्हणतो, परफेक्ट स्क्वेअर असं म्हणतो. म्हणजेच काय, 64चा परफेक्ट स्क्वेअर निघत असतो. काय, 64चा परफेक्ट स्क्वेअर इज 8. बरोबर आहे. म्हणून जे पी जे स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, टी ट्रू आहे, कॅपिटल टी. कनेक्टिव्हिटी स्टार्ट अँडची कनेक्टिव्हिटी जशी तशी लिहा अँड. सेकंड स्टेटमेंट तुमचं क्यू 46 अ प्राईम नंबर. 46 हा प्राईम नंबर होत नाही. प्राईम नंबर जो असतो की त्या नंबरला 1 आणि जे सेम नंबर आहे त्या नंबरची त्याला डिवाईड करता येतं, तो प्राईम नंबर असतो. 46ला कोणत्याही नंबरनं आपण डिवाईड करू शकतो, 23ने सुद्धा डिवाईड करू शकतो. ठीक आहे. म्हणून हे जे क्यू स्टेटमेंट आहे ते काय, फॉल्स आहे. ठीक आहे. म्हणून आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय, अँडचा ट्रूथ टेबल तयार बघा काय आहे. अँडचा ट्रूथ टेबलमध्ये तुम्हाला कंडिशन दिलेली आहे, जर तुमचा पी सुद्धा ट्रू आहे आणि क्यू सुद्धा ट्रू आहे तरच तुमची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार, ट्रू येणार. बाकीचे काय असणार तुमचे स्वर फॉल्स येणार. बरोबर आहे. मग इथं चेक करा काय, पी तुमचा ट्रू टी आहे आणि क्यू तुमचा एफ आहे. म्हणून आपल्याला दोन्ही टी लागतात, त्यावेळेस टी नाहीतर एक तरी फॉल्स असला तर पूर्ण फॉल्स. म्हणजे इथं जे ट्रूथ व्हॅल्यू काय, फॉल्स. ठीक आहे. अशा पद्धतीने त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहावी लागेल. नंतर एक्झाम्पल घ्या, 5 इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. हा झाला तुमचा पी स्टेटमेंट अँड 7 डिवाइड्स 94. ठीक आहे. 7 डिवाइड्स 94. इथं तुम्हाला चेक करायचं आहे, हा झाला तुमचा पी आणि हा झाला तुमचा क्यू. ठीक आहे. पी स्टेटमेंट इथं लिहा, पी कनेक्टिव्हिटी काय तुम्हाला इथे अँडची कनेक्टिव्हिटी, परत अँडची कनेक्टिव्हिटी लावा. क्यू स्टेटमेंट तुमचा अशा पद्धतीने लिहा. नंतर इक्वल टू काय होणार आहे, 5 इज अ प्राईम नंबर. आता 5 हा प्राईम नंबर आहे का ते तुम्हाला इथे लिहावं लागेल. 5 हा प्राईम नंबर आहे म्हणून हे स्टेटमेंट काय, ट्रूथ व्हॅल्यू त्याची ट्रू म्हणजेच कॅपिटल टी. अँडची कनेक्टिव्हिटी जशी तशी लावा. आता इथे तुम्हाला चेक करायचं आहे की 94ला 7ने डिवाईड करता येतं का. ठीक आहे. 7ने डिवाईड करता येतं असेल तर ट्रू, त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, नसेल तर फॉल्स म्हणजेच कॅपिटल एफ येईल. चेक करा मग. 12 7 94 येतं का, नाही, 84 येतं. ठीक आहे. आणि परत 13 7 91 नाही येत. ठीक आहे. परत घ्या, 12 8 96, पण आपल्याला किती पाहिजेत, 94. म्हणून हे स्टेटमेंट काय, फॉल्स आहे. 7ने 94ला डिवाईड करता येणार नाही. ठीक आहे. म्हणून काय इथे लिहावं लागेल तुम्हाला, डिवाईड करता येतो पण पूर्ण नंबरमध्ये डिवाईड करता येणार नाही, पॉईंटमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. नंतर इथे काय, मग स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय, इथं फॉल्स. परत अँडची कंडिशन बघा काय, अँडची कंडिशन सेम, जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, नाहीतर फॉल्स. ठीक आहे. म्हणजे याची मग काय ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने. नंतरचं एक्झाम्पल तुम्हाला काय, फोर्थ एक्झाम्पल, इट इज नॉट अ ट्रू दॅट 5 - 3i इज अ रिअल नंबर. काय, 5 - 3i इज अ रिअल नंबर. इथं काय दिलं आहे तुम्हाला माहिती आहे का, एक कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे, तो रिअल नंबर आहे असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि स्टेटमेंट तुम्हाला नेगेशन आहे, नॉट. हे बरोबर नाही
की हा 5 - 3 आहे रिअल नंबर आहे. ठीक आहे. यामध्ये काय असणार माहिती आहे का, हे जे स्टेटमेंट पूर्ण आहे ते फक्त एकच स्टेटमेंट आहे, पूर्णच्या पूर्ण एकच स्टेटमेंट आहे, ते कंपाऊंड स्टेटमेंट नाही. म्हणून या स्टेटमेंटला तुम्ही काय म्हणणार इथं फक्त पी म्हणणार आहे. ठीक आहे. स्टेटमेंट एकच आहे, कंपाऊंड स्टेटमेंट नाही. म्हणून हा तुमचा इथं पी आपण स्टेटमेंट लिहू. परंतु इट इज अ नॉट ट्रू दॅट. नॉट म्हटलं नाही तर नॉट म्हटल्यामुळे काय येणार तुमचा नेगेशन पार्ट आला इथं. काय नेगेशन पार्ट तुम्हाला इथं दिलेलं आहे की मी अँड ऑर इम्प्लाइज डबल इम्प्लाइज आणि नेगेशन यांची ट्रूथ टेबल तुम्हाला लिहून दिलेलं आहे. ते ट्रूथ टेबलचा तुम्हाला इथं फक्त काय करायचा यूज करायचा आहे. नेगेशन पी हा झाला तुमचा स्टेटमेंट आपण इथं लिहिलं. आता याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे, इट इज नॉट अ ट्रू दॅट म्हणजेच काय असणार माहिती आहे का की 5 - 3i इज अ रिअल नंबर. आता 5 - 3i इज अ रिअल नंबर आहे का, नाही, कारण की हा कॉम्प्लेक्स नंबर झाला. कॉम्प्लेक्स नंबर तुमचा a + IBचा फॉर्म झाला. ठीक आहे. यामध्ये तुमचा हा रिअल नंबर झाला आणि हा तुमचा इमॅजिनरी नंबर झाला. दोन्ही मिळून कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. एक रिअल नंबर आणि एक इमॅजिनरी नंबर मिळून कॉम्प्लेक्स नंबर तयार होतो. म्हणून हा तुमचा एकच रिअल पार्ट झाला आणि हा जो IB आहे तो इमॅजिनरी पार्ट झाला. त्यामुळे -5 - 3i हा तुमचा काय रिअल नंबर नाही. म्हणून हे दिलेलं स्टेटमेंट काय फॉल्स आहे. म्हणून इथं तुम्हाला काय लिहायचं आहे की नेगेशन पी आहे ना, मग स्टेटमेंट काय ते फॉल्स असल्यामुळे नेगेशन यप. ठीक आहे. मग इक्वल टू नेगेशनचा ट्रूथ टेबल चेक करा. जर तुम्हाला नेगेशन टी असेल तर समोर लिहायचं तुम्हाला यप आणि नेगेशन यप असेल तर तुम्हाला समोर लिहायचं आहे टी. अशा पद्धतीनं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं. नेगेशन टी असेल तर यप लिहा, नेगेशन यप असेल तर टी लिहा. मग इथं काय नेगेशन यप आहे, त्यामुळे इथं तुम्हाला इथं काय लिहायचं टी. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म याचे लिहायचे, सिम्बॉलिक फॉर्म तयार करून जी ट्रूथ व्हॅल्यू ती इथं लिहायची आहे. ठीक आहे. लिहून घ्या. एक्सरसाइज 1.1 मधील तुमचा 4th क्वेश्चन आहे. 4th क्वेश्चन स्टार्ट करताना त्यापूर्वी तुम्हाला सांगतो की 4th क्वेश्चन यापुढे तुम्हाला जे ट्रूथ टेबल दिलेले आहे त्यांचे कंडिशन ट्रूथ टेबल नेमकं काय आहे, अँड ऑर इम्प्लाइज डबल इम्प्लाइज नेगेशन यांचे ट्रूथ टेबल यांची कंडिशन काय ते तुम्हाला लक्षात असणं जरुरी आहे. इथं एक सुद्धा कंडिशन चुकली तर पूर्ण गणित हे चुकून जाते. पूर्ण स्टेटमेंटची जी ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे ते पूर्णच्या पूर्ण चुकून जाते. ठीक आहे. मग एक्सरसाइज 1.1 मधील 4th क्वेश्चन तुमचा काय आहे, स्टेटमेंट्स तुम्हाला इथं दिलेले आहे PQRT. म्हणजे त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की यामधले जे पूर्ण एक्झाम्पलमधले जे PQ आहे तुमचे P आणि Q हे टोटल काय तुमचे T आहे. म्हणजे Pच्या ऐवजी तुम्हाला T लिहायचं आहे आणि Qच्या ऐवजी इथं T लिहायचं आहे. Pच्या जागी तुम्हाला T लिहायचं आहे, पुट करायचं आहे. Qच्या जागी पुट तुम्हाला T करायचं आहे. नंतर अँड RS काय तुमचा फॉल्स, म्हणजे RS फॉल्स म्हणजेच काय फॉल्स. इथं काय तुम्हाला आरच्या ऐवजी तुम्हाला इथं फॉल्स लिहायचं आहे. जिथं जिथं आर असेल तिथं फॉल्स लिहायचं, जिथं यस असेल तिथं फॉल्स म्हणजे कॅपिटल एफ लिहायचं आहे, पुट करायचं आहे. नंतर त्याची ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजेच काय हे बघा, स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे पी ऑर ब्रॅकेटमध्ये लिहा क्यू ऑर आर. ठीक आहे. मग सॉल्व करताना काय करायचं, इक्विवॅलेंट द्या याला, इक्विवॅलेंट टू 3 लाईन द्यायच्या म्हणजेच काय इक्विवॅलेंट झालं. पी स्टेटमेंटमध्ये तुम्हाला सुरुवातीला लिहायचं आहे गिवन पार्ट म्हणून. नंतर पी तुमचा इथं काय दिलेला आहे ट्रू दिलेला आहे. म्हणजे जिथं तुम्हाला पी असेल तिथे ट्रू लिहा, म्हणजे टी लिहा. म्हणजेच काय पी ऑर क्यू ऑर आर लिहायचं कसं, पीच्या ऐवजी टी लिहा. ही जी कनेक्टिव्हिटी दिलेली ती कनेक्टिव्हिटी चेंज करायची नाही. म्हणजेच काय पीच्या ऐवजी टी लिहा, कनेक्टिव्हिटी जशी तशी लिहा, ब्रॅकेटमध्ये लिहा. क्यू तुमचा काय दिलेला आहे, क्यू सुद्धा तुम्हाला इथं टी दिलेला आहे म्हणून इथं टी लिहा. सेम कनेक्टिव्हिटी ऑर जशी तशी लिहा. आर इथं तुम्हाला दिलेलं आहे, आर म्हणजे तुमचं काय सांगितलेलं आहे फॉल्स सांगितलेलं आहे. म्हणजे जिथं आर असेल तिथं फॉल्स लिहा. म्हणजेच काय टी ऑर फॉल्स. ठीक आहे. मग याच्या नंतर काय करायचं, हे सॉल्व करताना फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. म्हणजेच काय टी ऑर, ऑरची कंडिशन लक्षात ठेवा. ऑरची कंडिशन काय आहे, जर तुमचा पी सुद्धा टी आहे, यप आहे आणि क्यू सुद्धा तुमचा यप आहे. ठीक आहे. फर्स्ट स्टेटमेंट तुमचा यप, सेकंड स्टेटमेंट तुमचा फॉल्स, म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट इथं यप आणि सेकंड स्टेटमेंटसुद्धा फॉल्स. ठीक आहे. असेल तरच काय असणार आहे फॉल्स असणार, बाकीचे ट्रू येणार. ठीक आहे. पण इथं काय फर्स्ट स्टेटमेंट तुमचं ट्रू आहे, सेकंड स्टेटमेंट तुमचं काय फॉल्स आहे. मग आपल्याला दोन्ही असले तरच फॉल्स आला असता, परंतु इथं काय एक टी आणि एक यप आहे ऑरमध्ये. मग ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार इथं ट्रू असणार. काय ट्रू. परत ऑरची कंडिशन इथं बघा काय इक्विवॅलेंटमध्येच घ्या. काय टी ऑर टी
परत टीची कंडिशन काय, ट्रूथ टेबलनुसार घ्या, ट्रूथ टेबल बघा काय येतं. तो ऑरची कंडिशन सेम आहे, दोन्ही जर फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे ट्रू. म्हणजे इथं दोन्ही फॉल्स नाही, दोन्ही ट्रू आहे, म्हणून याची कंडिशन ट्रू ठेवली काय, कॅपिटल टी. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला इथं सॉल्व करायचं आहे. सॉल्व करताना फक्त काय करायचं आहे, इथं व्हॅल्यू मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे एक्झाम्पल क्वेश्चनमध्ये, की पी आणि क्यूची व्हॅल्यू काय टी आहे आणि आर एचची व्हॅल्यू काय एफ. फक्त त्याच्या ठिकाणीच तुम्हाला ती व्हॅल्यू पुट करायची आहे. नंतर कंडिशनचा यूज करायचा आहे, कंडिशनचा यूज करून ही ट्रू व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, नंतरचं एक्झाम्पल घ्या, सेकंड एक्झाम्पल घ्या, क्यू ऑर आर इक्विव्हॅलेंटमध्ये घ्या. क्यूची क्यू तुम्हाला इथे दिली काय, क्यू आहे तुमचा ट्रू, त्याची ट्रू व्हॅल्यू काय दिली आहे टी. टी ब्रॅकेटमध्ये लिहा टी. ऑर कंडिशन जशी तशी लिहा ही आर. आर तुम्हाला इथे काय दिलेलं आहे, आर म्हणजे फॉल्स सांगितलेलं आहे, म्हणजे फॉल्स लिहा. ठीक आहे, ब्रॅकेट क्लोज करा. परत ऑर कनेक्टिव्हिटी जशी तशी लिहा, परत ब्रॅकेट लिहा. नेगेशन पी म्हणजेच काय, नेगेशन कनेक्टिव्हिटी जी आहे तुमचा तो तसाच असं लिहा. पी तुम्हाला इथं काय दिलेलं आहे ट्रू, म्हणजे पी हा जी पीची ट्रू व्हॅल्यू दिलेली ट्रू जशी तशी लिहा. नेगेशन टी. ठीक आहे, नंतर काय कनेक्टिव्हिटी अँड एसची व्हॅल्यू काय दिलेली तुम्हाला इथं फॉल्स दिलेली आहे, म्हणजेच काय फॉल्स. ठीक आहे, लक्षात ठेवा पी आणि क्यू तुमची ट्रू आहे, जिथं जिथं पी आणि क्यू असेल तिथं ट्रू लिहा, आणि जिथं जिथं आर आणि एस असेल तिथं तिथं फॉल्स लिहा, म्हणजे एफ लिहा. ठीक आहे, नंतर काय परत ब्रॅकेट सॉल्व करा. काय टी ऑर एफ, परत ऑरची कंडिशन सेम आहे, जर दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे ट्रू. म्हणजे इथं एक टी आणि एक एफ आहे, त्यामुळे हा काय आला ट्रू झाला. इथं ऑर, इथं काय नेगेशन टी. आता नेगेशन टीचा ट्रू टेबल काय आहे नेगेशनचा, नेगेशन टी असेल तर एफ लिहा, नेगेशन एफ असेल तर टी लिहा. इथं नेगेशन टी आहे म्हणून इथं काय असणार आहे तुमचा, इथं सॉल्व करू शकता तुम्ही. परत ब्रॅकेट लिहा, नेगेशन टी म्हणजेच काय तुमचा एफ झाला, परत अँड आणि हा एफ जसा तसा इथं लिहा. मग सॉल्व करा, परत हा टी जसा तसं लिहा, कनेक्टिव्हिटी जशी तशी लिहा. मग इथं काय अँडची कंडिशनमध्ये काय तुम्हाला, जर दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू, बाकीचे फॉल्स. दोन्ही जर ट्रू असेल तरच ट्रू, बाकीचे फॉल्स लिहा. मग इथं काय दोन्ही फॉल्स आहे, त्याच्यामुळे याची व्हॅल्यू काय येणार, इथं फॉल्स येणार. ठीक आहे, ट्रूथ टेबल तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरी आहे प्रत्येक ठिकाणी याच्या पुढे. नंतर काय सॉल्व करा. नंतर काय ऑरची कंडिशन काय सेम, दोन्ही जर फॉल्स असेल तर फॉल्स, बाकीचे ट्रू. इथं काय 1 टी आणि 1 एक एफ आहे, म्हणून इथं काय तुमचा ट्रू व्हॅल्यू टी आली. ठीक आहे, अशा पद्धतीनं सॉल्व करायचा प्रयत्न करा. सेम प्रोसेस, फक्त पी आणि क्यूच्या ऐवजी टी लिहा, आर एचच्या ऐवजी एफ लिहा. प्रत्येक क्वेश्चनमध्ये सेम येणार नाही तुम्हाला, इथं चेंज होऊ शकतो. प्रश्न तुमचा जो क्वेश्चन दिलेला आहे याच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला इथं काय मेन्शन करायचं आहे. ठीक आहे, इथं काय चेंज, इथं पी आणि एस टी असू शकतं, तिथं आर आणि क्यू एफ असू शकतं, काय असू शकतं. प्रश्नामध्ये जे असेल ते तुम्हाला इथं मेन्शन करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतरचं थर्ड एक्झाम्पल घ्या, सॉल्व करा. इक्वॅलेंटमध्ये घ्या, लिहा अँड ब्रॅकेटमध्ये लिहा नेगेशन पी तुमचा काय ट्रू म्हणजे टी लिहा. ठीक आहे, नंतर अँड कनेक्टिव्हिटी जशी तशी लिहा. क्यू तुमचा काय दिलेला आहे, क्यू तुमचा दिलेला आहे टी, जसं तसं लिहा, ब्रॅकेट क्लोज. परत अँड कंडिशन जशी तशी लिहा. नंतर नेगेशन आर म्हणजेच काय नेगेशन आर काय दिलेला आहे तुमचा एफ दिलेला आहे, म्हणजेच काय एफ. ठीक आहे, फक्त आपण काय केलं, फक्त व्हॅल्यू जे ट्रू व्हॅल्यू ते फक्त पुट केल्या. नंतर सॉल्व करा. काय असणार आहे नेगेशन टी म्हणजेच काय झाला तुमचा एफ झाला. नेगेशन टी म्हणजे एफ, बरोबर आहे. अँड जसं तसं लिहा, इथं झाला टी, तसं तसं लिहा. परत ब्रॅकेट क्लोज, परत अँड नेगेशन एफ तुमचा काय झाला, नेगेशन एफ म्हणजे टी झाला. ठीक आहे, अशा पद्धतीनं. नंतर हा ब्रॅकेट पहिले सॉल्व करा, एफ अँड टी. परत अँडची कंडिशन लक्षात ठेवा, ट्रू टेबल, जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, नाही तर बाकीचे अदरवाईज फॉल्स. ठीक आहे, मग इथं काय दोन्ही ट्रू नसल्यामुळं एक एफ आहे आणि एक टी आहे अँडमध्ये, म्हणून याची ट्रू व्हॅल्यू काय इथं फॉल्स झाली. ठीक आहे, हा ब्रॅकेट इथं सॉल्व केला आपण. आता हा राहिला कनेक्टिव्हिटीचा अँड. ठीक आहे, टी जसं तसं लिहा. नंतर सॉल्व करा. परत काय एफ अँड टी, परत काय अँडची कंडिशन वापरायची. अँडची कंडिशन काय, जर दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू, बाकीचे अदरवाईज फॉल्स. ठीक आहे, मग इथं एफ आणि एक टी आहे, त्याच्यामुळे हा याची ट्रू व्हॅल्यू काय इथं फॉल्स झाली. ठीक आहे, नंतर 4 अशा पण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सेम एक्झाम्पल आहे. काय इक्वेलेंट टी क्यू म्हणजेच काय तुमचा झाला टी इम्प्लाईज पी म्हणजेच काय झाला तुमचा परत टी झाला. ठीक आहे, लक्षात ठेवा. इथं जर काही चुकलं तर पूर्णच्या पूर्ण गणित चुकता. एक तरी ट्रू व्हॅल्यू चुकली तर पूर्णच्या पूर्ण गणित तुमचं चुकतं. इथं काय ट्रू ब्रॅकेट इम्प्लाईज परत
ब्रॅकेट लिहा, ओपन ब्रॅकेट करा, नेगेशन यस, यस म्हणजेच का तुमचा यप, परत ऑर, परत निगेशन सॉरी आर म्हणजेच काय झालं तुमचा परत यप. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहा. नंतर काय करा, इक्वेलेंट करा, ब्रॅकेट सॉल्व करून घ्या पहिले. टी इम्प्लाइज टी. आता इम्प्लायची कंडिशन काय माहिती आहे का, जर तुमचं फर्स्ट स्टेटमेंट जर टी असेल, सेकंड स्टेटमेंट एफ असेल तर त्याची ट्रू व्हॅल्यू ही फॉल्स म्हणजेच एफ येते, नाहीतर बाकीचे काय येतात ट्रू ट्रू येतात. ठीक आहे, जर फर्स्ट स्टेटमेंट तुमचं टी आणि सेकंड स्टेटमेंट जर एफ असेल तरच फॉल्स, नाहीतर बाकीचे पूर्णच्या पूर्ण ट्रू ट्रू येतात. मग इथं काय इम्प्लाइजमध्ये टी आणि टी आहे म्हणजेच काय टी इम्प्लाइज टी म्हणजेच काय टी आणि टी इक्वल टू काय ट्रू झाला. मग इथं तुम्हाला काय लिहायचं फक्त ट्रू लिहायचा. हा ब्रॅकेट आपण इथं सॉल्व केला. इम्प्लाइज इथं नेगेशन त्याची साईन चेंज करा, साईन चेंज करा म्हणजे ट्रू व्हॅल्यू लिहा, काय ब्रॅकेटमध्ये लिहा नेगेशन एफ म्हणजेच काय ट्रू, ऑर एफ जसा तसा लिहा अशा पद्धतीनं. ठीक आहे, नंतर लिहा ब्रॅकेट सॉल्व करून घ्या पहिले. टी इम्प्लाइज जसा तसं लिहा. ठीक आहे, मग काय असणार आहे, परत ऑरची कंडिशन यूज करा. ऑरची कंडिशन काय, जर दोन्ही फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकीचे ट्रू. याच्यामध्ये दोन्ही फॉल्स नाही, एक तरी ट्रू आहे, त्याच्यामुळे काय याची कंडिशन याची ट्रू व्हॅल्यू काय आली टी झाली. ठीक आहे, दोन्ही सॉरी याची काय ऑरची कंडिशन, मग दोन्ही जर फॉल्स असेल तर फॉल्स नाही तर ट्रू. ठीक आहे, मग याच्यामध्ये दोन्ही फॉल्स नाही एक ट्रू आहे, त्याच्यामुळे ऑरची कंडिशन इथे यूज केली आपण. मग याची ट्रू व्हॅल्यू आली ट्रू टी. सॉल्व करा परत, काय टी इम्प्लाइज टी. इम्प्लाइजची कंडिशन सेम बघा काय आहे, टी 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 एफ एफ टी एफ एफ ही इम्प्लाइजची कंडिशन आहे. जर टी एफ असेल तरच फॉल्स लिहा, नाहीतर बाकीचे पूर्णचे पूर्ण टी लिहा. इथं काय टी टी आहे म्हणजेच काय इक्वल टू टी. ठीक आहे, कंडिशन तुम्हाला लक्षात ठेवणं जरुरी आहे. अँडची कंडिशन, ऑरची कंडिशन, इम्प्लाइज डबल इम्प्लाइज यांच्या कंडिशन लक्षात ठेवणं तुम्हाला जरुरी आहे, तरच तुम्हाला हे बाकीचे पूर्ण चॅप्टरमध्ये कामं येईल, सॉल्व करता येईल, नाही तर येणार नाही. ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, कंडिशन लक्षात ठेवावं लागेल काय असतं. ठीक आहे, लिहून घ्या. फोर्थ एक्झाम बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचा प्रयत्न करा. जे नाही समजले त्याचा क्वेश्चन नंबर कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे, नंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून त्याचा सांगेल. लिहून घ्या. नंतरचा क्वेश्चन तुम्हाला 5th नंबरचा. याच्यामध्ये काय तुम्हाला राईट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. बरोबर आहे, राईट द नेगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. जे तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे फक्त त्यांचं काय नेगेशन करायचं आहे. म्हणजेच काय तुम्हाला एखाद्या स्टेटमेंटमध्ये नॉट दिलेलं आहे तर जे तुम्हाला नेगेशन करायचं आहे स्टेटमेंटमध्ये सॉल्युशनमध्ये ते तुम्ही सॉल्व करणार, आन्सर लिहिणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हा नॉट यूज करायचा नाही, तो नॉट फक्त लिहायचा नाही. जर तुम्हाला एखाद्या एक्झाम्पलमध्ये जर नॉट लिहिलेला नसेल, एखाद्या स्टेटमेंटमध्ये नॉट लिहिलेला नसेल तर तिथं तुम्हाला फक्त काय करायचं आहे, नॉट हा लिहायचा आहे. त्याची ट्रू व्हॅल्यू काय होईल, फॉल्स होईल का ट्रू होईल याच्याशी काही संबंध नाही. ठीक आहे, तुम्हाला फक्त नेगेशन करायचं आहे की नाही, असेल तर नाही म्हणायचं, नसेल तर आहे म्हणायचं. ठीक आहे, मग फर्स्ट स्टेटमेंट घ्या, तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. ठीक आहे, काय तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. मग याच्यामध्ये काय तुम्हाला दिलेलं आहे, इथं नॉट शब्द दिलेला आहे, फक्त तुम्हाला त्याचं नेगेशन करायचं आहे. म्हणजेच काय लिहिणार आहे, द नेगेशन ऑफ व्यवस्थित लिहितो जरा आता. The negation of statement given statement is काय मग negation of Tirupati is not काय is not in Andhra Pradesh. तिरुपती इज अ नॉट इन आंध्र प्रदेश. फक्त मी काय केलं, फक्त नॉट जो वर्ड आहे नेगेशन केलं त्याचं फक्त, बस बाकी काहीच केलं नाही. इथं त्याला सिम्बॉलिक फॉर्म लिहिला नाही, ना त्याची ट्रूथ व्हॅल्यू लिहिली नाही, काहीच नाही. फक्त काय लिहायचं तुम्हाला, फक्त राईट द नेगेशन, फक्त नेगेशन लिहायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला इथं मी पी लिहिला नाही आणि त्याचं नेगेशनसुद्धा पी लिहिलं नाही. ठीक आहे, फक्त स्टेटमेंट तुम्हाला नेगेशन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त सॉल्व करायचं आहे, लिहायचं आहे. नंतरचं एक्झाम्पल काय, 3 इज अ नॉट अ रूट ऑफ द इक्वेशन. मग इथं काय नॉट आहे, मग तुम्हाला फक्त काय करायचं, नॉट रिमूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय लिहायचं आहे, द नेगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज काय 3 इज अ रूट ऑफ द
इक्वेशन x² प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. फक्त एवढंच तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आता हे ट्रू का फॉल्स हे सुद्धा तुम्हाला सांगायचं नाही. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल काय तुम्हाला 5 + 3 = 9. 5 + 3 = 9. आता हे ट्रू का फॉल्स याच्याचा काही संबंध नाही. फक्त तुम्हाला नेगेशन काय लिहायचं आहे इथं द negation of given statement हीच काय मग 5 + 3 इक्वल आहे ना, तो काय म्हणतो त्याचे इक्वल आहे. मग तुम्हाला फक्त काय करायचं आहे नॉट इक्वल म्हणायचं आहे. झालं. अशा पण तुम्हाला फक्त नेगेशन करायचे आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज क्वेश्चन एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन 1, 2, 3, 4 आणि 5 हे क्वेश्चन बघितलेलं आहे. ठीक आहे. उर्वरित पाठ आपण नंतरच्या पुन्हा लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. आशा करतो माझी लेक्चर समजले असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.